Factorization of cubic expression. While factorizing cubic expression, we use Vilokanam Sutra. आता लक्षात घ्या, क्यूबिक एक्सप्रेशन फॅक्टराइज करण्याचे वेगवेगळे प्रकार वैदिक गणितामध्ये सांगितलेले आहेत. पण त्यापैकी आपण असा एक प्रकार पाहणार आहोत की ज्यामध्ये विलोकनम सूत्र वापरता येतं. म्हणजे जस्ट बाय ऑब्झर्वेशन आपण दिलेल्या क्यूबिक एक्सप्रेशनला फॅक्टराइज करू शकतो. ठीक आहे, मात्र ॲक्च्युअल एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला एक इम्पॉर्टंट फॅक्ट पाहावी लागणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा दिलेलं एक्सप्रेशन हे क्यूबिक एक्सप्रेशन असतं त्यावेळेला त्याचे किती फॅक्टर्स आपण लिहू शकतो किंवा त्याचे किती फॅक्टर्स असतात, तर त्याचे 3 फॅक्टर्स असतात. मागच्या टॉपिकमध्ये मागच्या लेसनमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की हे जे फॅक्टर्स असतात, नंबर ऑफ फॅक्टर्स, ते दिलेल्या एक्सप्रेशनची डिग्री किती आहे त्यावरती डिपेंड असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे 2 फॅक्टर्स असतात, क्यूबिक एक्सप्रेशन्सचे 3 फॅक्टर्स असतात, बाय क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन्सचे 4 फॅक्टर्स असतात आणि सो ऑन. ठीक आहे, तर लक्षात घ्या 3 फॅक्टर्स आहेत, x प्लस a, x प्लस b अँड x प्लस c. हे 3 फॅक्टर्स आहेत. लक्षात घ्या, ज्यावेळेला हे 3 फॅक्टर्स आपण मल्टिप्लाय करतो, या तिन्ही फॅक्टर्सचा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो, त्यावेळेला आपल्याला हे जे क्यूबिक एक्सप्रेशन आहे हे क्यूबिक एक्सप्रेशन मिळतं. कसं मिळतं तेही आपण करून पाहू. ऊर्ध्व तिर्यक भ्याम सूत्राच्या आधारे या तिन्ही पण फॅक्टर्सचा आपण प्रॉडक्ट घेऊ. चालेल? ऊर्ध्व तिर्यक भ्याम सूत्र x प्लस a इंटू x प्लस b. राईट? ओके, तर सुरुवात करूया आपण. x इंटू x, x स्क्वेअर, x इंटू a, एक्स ए प्लस एक्स बी, त्यानंतर ए बी, ए इंटू बी म्हणजे ए बी. काय उत्तर आहे याचं? एक्स स्क्वेअर प्लस एक्स ए प्लस एक्स बी प्लस ए बी. हे कशाचं उत्तर आहे? हे आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी याचं उत्तर आहे. आता पुन्हा याला आपण मल्टिप्लाय करू एक्स प्लस सी नी, इंटू एक्स प्लस सी. ओके, तर मल्टिप्लिकँड मध्ये 4 टर्म्स आहेत आणि मल्टिप्लायर मध्ये 2 टर्म्स आहे. म्हणजे इथे आपण 0 आणि इकडे 0 कन्सिडर करू. चालेल? ओके, तर 0 इंटू एक्स स्क्वेअर 0, 0 इंटू एक्स स्क्वेअर आणि 0 इंटू एक्स ए 0. त्यानंतर तिसरा कॉलम जॉईन करा, एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्स क्यूब प्लस 0 प्लस 0 म्हणजे 0. ओके, त्यानंतर चौथा कॉलम या पूर्वीच्या 3 कॉलम्सला जॉईन करा, एक्स स्क्वेअर्ड इंटू सी, एक्स स्क्वेअर्ड सी प्लस 0 इंटू ए बी 0 प्लस एक्स ए इंटू एक्स, एक्स स्क्वेअर्ड ए प्लस 0 इंटू एक्स बी 0. त्यानंतर हा कॉलम एक्सक्लूड करा. ओके, आता काय? एक्स ए इंटू सी, एक्स ए सी प्लस 0 इंटू ए बी 0 प्लस एक्स इंटू एक्स बी, एक्स स्क्वेअर्ड बी. ओके, त्यानंतर हाही कॉलम आता एक्सक्लूड करा, एक्स बी इंटू सी, एक्स बी सी प्लस एक्स इंटू ए बी, एक्स ए बी. ठीक आहे, त्यानंतर हाही कॉलम एक्सक्लूड करा, ए बी इंटू सी, ए बी सी, ए बी सी. ओके, तर हे उत्तर आहे. 1 2 3 4 5 6 7 7 पार्ट्स मध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. राईट? आता या उत्तराला आणखीन जरा प्रॉपरली लिहून घेऊ आपण. पहिले 2 पार्ट्स लेफ्ट साइड कडनं 0 0 आहेत त्यामुळे सोडून द्या. एक्स क्यूब हा पार्ट प्लस एक्स स्क्वेअर्ड सी प्लस एक्स स्क्वेअर्ड ए प्लस एक्स ए सी प्लस एक्स स्क्वेअर्ड बी प्लस एक्स बी सी प्लस एक्स ए बी प्लस ए बी सी. राईट? या एक्सप्रेशनला, या पूर्ण एक्सप्रेशनला त्याच्या डिग्रीच्या असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहू. सगळ्यात पहिले एक्स क्यूब प्लस आता सगळ्या एक्स स्क्वेअर्डच्या ज्या टर्म्स आहेत त्या एकत्र लिहू, एक्स स्क्वेअर्ड सी, एक्स स्क्वेअर्ड ए आणि एक्स स्क्वेअर्ड बी
म्हणजे एक्स स्क्वेअर्ड ए प्लस एक्स स्क्वेअर्ड बी प्लस एक्स स्क्वेअर्ड सी. ओके, त्यानंतर पॉवर 1 असणाऱ्या टर्म्स एकत्र लिहू. एक्स ए बी प्लस एक्स बी सी प्लस एक्स ए सी आणि प्लस ही शेवटची टर्म ए बी सी. बरोबर. त्यानंतर याला आणखीन काही याला शॉर्ट करता येईल का हे आपण पाहू. एक्स क्यूब प्लस आता एक्स स्क्वेअर्ड ए, एक्स स्क्वेअर्ड बी आणि एक्स स्क्वेअर्ड सी यामध्ये एक्स स्क्वेअर्ड हा कॉमन लिहिता येतो. एक्स स्क्वेअर्ड इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. ओके, त्यानंतर एक्स ए बी, एक्स बी सी आणि एक्स ए सी या तिन्ही पण टर्म्स मधून एक्स कॉमन निघतो. एक्स ए बी प्लस बी सी प्लस सी ए आणि त्यानंतर मग शेवटी एक कॉन्स्टंट टर्म ए बी सी. कॉन्स्टंट टर्म आपण का म्हणालो, कारण ए बी आणि सी हे तीनही न्यूमरिकल्स आहेत, नंबर्स आहेत. या तिन्ही नंबरचा प्रॉडक्ट ऑफकोर्स नंबर राहणार, म्हणून ही कॉन्स्टंट टर्म आहे. तर आपलं उत्तर काय आहे, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर्ड इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी प्लस एक्स इन ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस सी ए प्लस ए बी सी. राईट. हे कशाचं उत्तर आहे, हे जे तीन प्रॉडक्ट्स आहेत आपण मल्टिप्लाय केले होते. कुठले, एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इंटू एक्स प्लस सी. हे ते तीन फॅक्टर्स आहेत की ज्यांचा आपण प्रॉडक्ट घेतला होता आणि आपल्याला हे आन्सर मिळालं. तर तुमच्या लक्षात येईल की एक्स क्यूब हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे, एक्स क्यूब. याचा अर्थ हे क्यूबिक एक्सप्रेशन आहे. याच एका फॅक्ट वरती आपल्याला आता पुढले काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. हीच फॅक्ट लक्षात घेऊन आपल्याला पुढले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. हे फक्त पाहून सॉल्व्ह करता येतं, जस्ट बाय विलोकनम, जस्ट बाय ऑब्झर्वेशन. मग तुम्हाला एक्झॅक्टली ऑब्झर्व काय करायचं आहे, लक्षात घ्या. पहिली कंडिशन ही आहे, जस्ट बाय विलोकनम जर आपल्याला क्यूबिक एक्सप्रेशनचे फॅक्टर घ्यायचे असतील तर त्यासाठी एक कंडिशन आहे. ती कंडिशन कुठली आहे की दिलेलं जे क्यूबिक एक्सप्रेशन असतं त्यामध्ये हायेस्ट डिग्री टर्म कुठली, ऑफकोर्स 3 पॉवर असणारी हायेस्ट डिग्री टर्म असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक्स क्यूब, या एक्स क्यूबचा जो कोएफिशियंट असतो म्हणजे या लिडिंग टर्मचा जो कोएफिशियंट असतो तो युनिटी असावा, म्हणजे 1 असावा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता ही जी टेक्निक आपण प्रॅक्टिस करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, ही टेक्निक फक्त त्याच क्यूबिक एक्सप्रेशनसाठी ॲप्लिकेबल आहे की ज्या क्यूबिक एक्सप्रेशन मधली जी हायेस्ट डिग्री टर्म आहे त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट हा 1 आहे. ठीक आहे, तेव्हाच ही टेक्निक तुम्ही अप्लाय करू शकता. हे सूत्र तुम्ही अप्लाय करू शकता. कुठलं सूत्र, जस्ट बाय विलोकनम, म्हणजे विलोकनम सूत्र, जस्ट बाय ऑब्झर्वेशन, जस्ट बाय इन्स्पेक्शन. ओके, तर मग आता तुम्हाला ऑब्झर्व काय करायचंय, विलोकनम करायचंय. म्हणजे काय विलोकनम करायचंय, लक्षात घ्या. हायेस्ट डिग्री टर्म एक्स क्यूब असते, त्याचा कोएफिशियंट 1 आहे का हे पहिले पाहून घ्या. असला तर मग पुढे जायचं, नाहीतर नाही. ओके, 1 आहे, सपोज 1 आहे. त्यानंतर तुम्हाला काय पाहायचंय, एक्स स्क्वेअर्डचा जो न्यूमरिकल कोएफिशियंट आहे तो काय आहे, ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, तो काय आहे, एक्स स्क्वेअरचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे तो पाहायचा, तो लिहून ठेवायचा. त्यानंतर एक्सचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे तो पाहून घ्यायचा. त्यानंतर शेवटचा जो कॉन्स्टंट आहे, लिहिलेला कॉन्स्टंट आहे, म्हणजे दिलेला जो कॉन्स्टंट आहे, दिलेल्या क्यूबिक एक्सप्रेशन मधला जो कॉन्स्टंट आहे तो एकदा पाहून घ्यायचा आणि त्या कॉन्स्टंटला या पद्धतीने फॅक्टराइज आपण करू शकतो का हे पहिले पाहून घ्यायचं. आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल्स मध्ये हे फॅक्टरायझेशन हे डेफिनेटली होतं आणि त्या पद्धतीने आपण त्याला फॅक्टराइज करायचं आणि जस्ट या फॉर्मॅटमध्ये ते जे आपण फॅक्टरायझेशन केलेलं असतं, म्हणजे या ए आणि बी आणि सी ची जी व्हॅल्यू आपण लिहिलेली असते ती जस्ट या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायची. दॅट्स ऑल. मिळाले तुम्हाला फॅक्टर्स. राईट. तर आपण एक्झाम्पल पाहूया काही. पहिलं एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 4. हे ते दिलेलं क्यूबिक एक्सप्रेशन आहे. काय आहे दिलेलं क्यूबिक एक्सप्रेशन, एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 4. हे ते दिलेलं क्यूबिक एक्सप्रेशन आहे.
तर मग आता काय करायचं आहे, जो क्युबिक एक्सप्रेशनचा आपल्याला हवा असणारा जो जनरल फॉर्मॅट आहे तो पहिले लिहून घेऊ. काय आहे, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअरचा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे ए प्लस बी प्लस सी कशाचा न्यूमेरिकल कोएफिशियंट, एक्स स्क्वेअरचा. त्यानंतर एक्सचा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय आहे जनरल फॉर्मॅट मधला, ए बी प्लस बी सी प्लस सी ए आणि त्यानंतर ए बी सी. आता काय करायचंय, हे जे दिलेलं क्युबिक एक्सप्रेशन आहे त्याला या जनरल फॉर्मॅट सोबत तुम्हाला कंपेअर करायचं आहे. मात्र त्यापूर्वी एक कंडिशन जी आहे ती प्राइम कंडिशन आहे, ती सॅटिस्फाय इथे होते आहे का, ती कंडिशन फुलफिल होते आहे का, हे फक्त पाहून घ्या. कुठली कंडिशन आहे ती, दिलेल्या क्युबिक एक्सप्रेशन मध्ये जी लीडिंग टर्म आहे म्हणजे हायेस्ट डिग्री टर्म आहे, म्हणजे पॉवर 3 असणारी जी टर्म आहे या ठिकाणी कुठली आहे, एक्स क्यूब, त्याचा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1 आहे का हे पाहून घ्या. आहे का, येस आहे. मग आता पुढे ही टेक्निक आपण अप्लाय करू. चला, तर दिलेलं जे क्युबिक एक्सप्रेशन आहे त्या क्युबिक एक्सप्रेशनला हा जो जनरल फॉर्मॅट आहे त्या जनरल फॉर्मॅट सोबत आपण कंपेअर करूया. चालेल, तर या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय आहे, 6 आहे. जनरल फॉर्मॅट मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, या एक्स स्क्वेअरचा न्यूमेरिकल कोएफिशियंट ए प्लस बी प्लस सी. तर तो आहे का हे पहिले पाहून घ्या. म्हणजे एक काम करा, ए प्लस बी प्लस सी शुड बी इक्वल टू 6. ओके, त्यानंतर ए बी प्लस बी सी प्लस सी ए शुड बी इक्वल टू, लक्षात घ्या इथे मी एक्स लिहायला हवं होतं. ओके, एक्स. त्यानंतर आता एक्सचा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय आहे, 9 आहे. आणि जनरल फॉर्मॅट मध्ये एक्सचा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय आहे, ए बी प्लस बी सी प्लस सी ए, म्हणजे ए बी प्लस बी सी प्लस सी ए इज इक्वल टू काय आहे इकडे, 9 आहे. लक्षात घ्या 9 आहे. आणि त्यानंतर ए बी सी कॉन्स्टंट टर्म काय आहे, 4 आहे. आता लक्षात घ्या इथे आणि इथे मी अज्युम केलेलं आहे की हे इक्वल टू आहे, पण तसं नाही आहे बरं का. आपल्याला हे इक्वल टू आहे का हे पाहायचं आहे. त्यामुळे इथे इक्वल टू ची साईन देणं काही योग्य नाही आहे. इथे आपण इम्प्लाइज ही साईन देऊ. चालेल, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर आता लक्षात घ्या, आता इथे मात्र एबीसी इज इक्वल टू 4 आहे. डेफिनेटली कॉन्स्टंट टर्म काय आहे, एबीसी, आणि यातली कॉन्स्टंट टर्म काय आहे, 4. एबीसी इज इक्वल टू 4. तर लक्षात घ्या या 4 मध्ये ए बी आणि सी हे 3 न्यूमरिकल्स दडलेले आहेत. लक्षात घ्या मी काय बोलतोय, या 4 मध्ये ए बी आणि सी हे 3 नंबर्स दडलेले आहेत. ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत, ते तुम्हाला शो करायचे. कसे शो करणार, या 4 ला तुम्ही फॅक्टराइज करा. पॉसिबल काय फॅक्टर्स आहेत या 4 चे ते काढून घ्या. या 4 चे पॉसिबल 3 फॅक्टर्स तुम्हाला लिहायचे आहेत. एक फॅक्टर असेल ए, दुसरा फॅक्टर असेल बी आणि तिसरा फॅक्टर असेल सी. या 4 चे 3 पॉसिबल फॅक्टर्स तुम्हाला लिहायचे आहेत. आणि अशा जितक्या पॉसिबिलिटीज आहेत तितक्या पॉसिबिलिटी तुम्हाला लिहायचे. लक्षात घ्या 4 ला कसं फॅक्टराइज करू शकू आपण, 2 इंटू 2 इंटू 1. आणखीन कसं फॅक्टराइज करू शकू या 4 ला आपण, 4 इंटू 1 इंटू 1. आणखीन कुठल्या पद्धतीने, पहिल्यांदा कसं फॅक्टराइज केलं याला, 2 इंटू 2 इंटू 1. दुसऱ्यांदा कशा पद्धतीने फॅक्टराइज केलं याला, 4 इंटू 1 इंटू 1. बरोबर आहे. तर मग यापैकी एक 2 हा ए आहे, दुसरा 2 हा बी आहे आणि तिसरा 1 हा सी आहे. इकडे या 4 ला आपण ए म्हणूया, या 1 ला बी म्हणूया आणि या 1 ला सी म्हणूया. चालेल, असं अज्युम जर का केलं, या पद्धतीने जर का याला अज्युम केलं, तर आपल्याला ही पहिली कंडिशन आणि ही दुसरी कंडिशन, या दोन्ही कंडिशन्स हे जे अज्युम्ड फॅक्टर्स आहेत ए बी आणि सी हे सॅटिस्फाय करतात का, फुलफिल करतात का हे पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण ही कंडिशन सॅटिस्फाय होते का ते पाहूया. ए या फॅक्टरसाठी करू. ठीक आहे, या फॅक्टरसाठी, हा जो पहिला फॅक्टर लिहिलेला आहे ना आपण त्या फॅक्टरसाठी करूया. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 6. म्हणजे काय आहे, 2 प्लस 2 प्लस 1 इज इक्वल टू किती, 2 प्लस 2 प्लस 1, 2 प्लस 2 4, 4 प्लस 1 5. इथे 5 आलेले आहे. म्हणजे इथे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे
हे फॅक्टर्स करेक्ट असण्याची पॉसिबिलिटी नाही. आता इकडे या फॅक्टर्सकडे या. a इज इक्वल टू 4 आहे, b इज इक्वल टू 1 आहे आणि c इज इक्वल टू 1 आहे. इथे ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? म्हणजे हे जे तीन फॅक्टर्स आहे 4, 1 आणि 1, हे तीन फॅक्टर्स ही कंडिशन सॅटिस्फाय करतात का हे पाहूया आपण. a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 6 म्हणजे शुड बी इक्वल टू 6 बरं का, हे इम्प्लाइज आहे शुड बी इक्वल टू 6. तर हे 6 येतं का हे पाहून घेऊ आपण. a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 6 म्हणजे काय? 4 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 6 येतं का बरोबर? 4 प्लस 1 5, 5 प्लस 1 6. येस, हे येत आहे बरोबर. म्हणजे a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 6 ही कंडिशन इथे सॅटिस्फाय झालेली आहे. चलो, आता एक तर कंडिशन या तीन फॅक्टर्सनी म्हणजे 4, 1, 1 या तीन फॅक्टर्सनी सॅटिस्फाय केली. आता हेच तीन फॅक्टर्स ही दुसरी कंडिशन ए बी प्लस बी सी प्लस सी ए इज इक्वल टू 9 और शुड बी इक्वल टू 9 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात का हे आपण पाहूया. चला पाहूया आपण ही दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते का. ए बी प्लस बी सी प्लस सी ए शुड बी इक्वल टू 9. तर करूया आपण. ए काय आहे? ए बी काय आहे? 4 इंटू 1 प्लस बी सी काय आहे? 1 इंटू 1 प्लस सी ए काय आहे? सी काय आहे? 1 आणि ए आहे 4 म्हणजे 1 इंटू 4. 4 इंटू 1 4, 1 इंटू 1 1 आणि 1 इंटू 4 4 इज इक्वल टू 4 प्लस 1 5, 4 प्लस 1 5, 5 प्लस 4 9. येस, ही सुद्धा कंडिशन हे जे तीन फॅक्टर्स आहेत 4, 1 आणि 1 यांनी सॅटिस्फाय केलेली आहे. येस, ही सुद्धा कंडिशन या तीन फॅक्टर्सनी म्हणजे 4, 1 आणि 1 या तीन फॅक्टर्सनी सॅटिस्फाय केलेली आहे. म्हणजे आता आपल्याला उत्तर कसं लिहावं लागेल? या फॉर्मॅटमध्ये एक्स प्लस ए, एक्स प्लस बी आणि एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे याला या दिलेल्या एक्सप्रेशनला आपण कसं फॅक्टराइज केलेलं आहे? एक्स प्लस ए, एक्स प्लस ए. ए म्हणजे किती आहे? ए किती अज्युम केलेला होता आपण? 4. त्यानंतर एक्स प्लस बी, बी कुठला आहे? 1 आणि सी 1 आहे. एक्स प्लस 1 आणि तिसरा फॅक्टर एक्स प्लस सी म्हणजे एक्स प्लस 1. हे आहे फॅक्टरायझेशन, करेक्ट फॅक्टरायझेशन. आलं लक्षात? इतक्या साध्या पद्धतीने आणि फक्त पाहून तुम्ही फॅक्टरायझेशन करू शकता क्युबिक एक्सप्रेशन्सचं. राईट आहे? तर आपण आपलं हे उत्तर करेक्ट आहे की नाही हे सुद्धा चेक करून पाहू शकतो. पाहूया आपण काय होतं दिलेलं एक्सप्रेशन. एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर, एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 4, 9x प्लस 4 इज इक्वल टू कसं फॅक्टराइज केलेलं आहे आपण त्याला? x प्लस 4, x प्लस 1 आणि x प्लस 1 या पद्धतीने फॅक्टराइज केलेलं आहे. ओके, तर आपण आता दोन्ही साइड कडला बीजांक कॅल्क्युलेट करू. एक्स क्यूबचा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1, 6x स्क्वेअरचा 6, 9xचा 9 आणि कॉन्स्टंट टर्म 4 इज इक्वल टू x प्लस 4 5. जस्ट अ मिनिट, मी ब्रॅकेट रिमूव्ह करतो. 1 प्लस 4, x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1, 1 प्लस 4 5 इंटू 1 प्लस 1 2 इंटू 1 प्लस 1 2. राईट? ओके, पुढे जाऊया. 1 प्लस 6 7, 9 ला एक्सक्लूड करा. 7 प्लस 4 11 इज इक्वल टू 5 2 जा 10, 10 2 जा 20. पुन्हा बीजांक काढा. 1 प्लस 1 2, 2 प्लस 0 2. दोन्ही साइड्स इक्वल आहेत आणि म्हणून मित्रांनो हे जे उत्तर आहे ते करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे. राईट? तर या पद्धतीने आपण फॅक्टराइज करतो विलोकनम सूत्राच्या आधारे. मात्र तुम्हाला काय लक्षात यायला हवं? ही गोष्ट लक्षात यायला. हे जे मी बॉक्स जो केलेला आहे त्या बॉक्समध्ये जे एक्सप्रेशन्स आहेत त्याला व्यवस्थित पहा. हे आपण इथे प्रूफ सुद्धा केलेलं आहे, लक्षात घ्या. हे आपण प्रूफ सुद्धा केलेलं आहे इथे.
एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी हे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा त्या उत्तराला एक्स प्लस सी ने मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर हे उत्तर आलेलं आहे. राईट, हे उत्तर आलेलं आहे. हे आहे क्युबिक एक्सप्रेशन. मात्र पुन्हा एकदा सांगतो, ही टेक्निक त्याच क्युबिक एक्सप्रेशन साठी अप्लाय करा की ज्या क्युबिक एक्सप्रेशन मधला लीडिंग कोएफिशियंट हा 1 असेल, युनिटी असेल. अगदी काही सेकंदांमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता, अगदी काही सेकंदांमध्ये. राईट, ओके. तर हे सगळं तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला हे जर लिहायचं असेल तर हे सुद्धा लिहून घ्या. इथे आपण कुठलं सूत्र अप्लाय केलेलं आहे? ऊर्ध्व तिर्यक हे सूत्र अप्लाय केलेलं आहे, व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज. मित्रांनो, त्या सूत्रावरती मास्टरी करा. ते खूप कामात पडणारं सूत्र आहे. या ठिकाणी आपण ते यूज केलेलं आहे. राईट. त्यानंतर आपण दिलेलं जे क्युबिक एक्सप्रेशन आहे त्या क्युबिक एक्सप्रेशनला, म्हणजे या ठिकाणी हे दिलेलं क्युबिक एक्सप्रेशन आहे, या क्युबिक एक्सप्रेशनला आपण कंपेअर केलं क्युबिक एक्सप्रेशन ज्यामध्ये लिडिंग टर्म, ज्यामध्ये लिडिंग कोएफिशियंट हा युनिटी आहे, अशा क्युबिक एक्सप्रेशनच्या जनरल फॉर्मॅट सोबत याला आपण कंपेअर केलं. ठीक आहे. आणि कंपेअर करून मग काय केलं? जे टर्म्स आहेत, सिमिलर व्हेरिएबल्सचे जे टर्म्स आहेत, सिमिलर व्हेरिएबल्सचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहे, त्यांना आपण कंपेअर केलं. ठीक आहे, या पद्धतीने कंपेअर केलं. राईट. आणि मग जे 3 फॅक्टर्स, याला पाहून आपण 3 फॅक्टर्स लिहिले आणि जे 3 फॅक्टर्स या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतील ते लिहायचे फॅक्टर्स म्हणून, फायनल आन्सर म्हणून. राईट. तर आपण तसंच केलेलं आहे. ओके. आणि आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 8x प्लस 4. राईट. सेकंड एक्झाम्पल काय आहे? एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 8x प्लस 4. तर आता हा जो जनरल फॉर्मॅट आहे, सगळ्यात पहिले तर तुम्ही कन्फर्म करा की दिलेल्या क्युबिक एक्सप्रेशन मध्ये लीडिंग कोएफिशियंट हा युनिटी आहे की नाही. लीडिंग टर्म काय आहे? एक्स क्यूब आहे. त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? इथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे. येस, ती कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. तर आता आपण ही विलोकनमची पद्धती इथे वापरू शकतो. तर जनरल क्युबिक एक्सप्रेशन काय आहे? आपल्याला हवं असलेलं जनरल क्युबिक एक्सप्रेशन काय आहे? तो फॉर्मॅट काय आहे? हा आहे तो फॉर्मॅट. हा आहे तो फॉर्मॅट. एक्स क्यूब प्लस ए प्लस बी प्लस सी एक्स स्क्वेअर्ड प्लस ए बी प्लस बी सी प्लस सी ए एक्स प्लस एबीसी. एबीसी ही कॉन्स्टंट टर्म आहे, ज्यामध्ये ए, बी आणि सी हे 3 न्यूमरिकल्स आहेत, म्हणजे नंबर्स आहेत. नॅचरली हा जो एबीसी आहे तो नंबर आहे. तर आता आपण काय करू की कंपेअर करू हा जनरल फॉर्मॅट आणि दिलेलं एक्सप्रेशन, याला कंपेअर करू आणि सिमिलर व्हेरिएबल्स जे आहेत त्यांचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत त्यांना आपण कंपेअर करू. तर या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 5. तर याला कंपेअर करा ए प्लस बी प्लस सी सोबत, कारण ए प्लस बी प्लस सी हा या ठिकाणी जनरल फॉर्मॅटमध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे. ओके. तर ए प्लस बी प्लस सी यायला पाहिजे किती? 5. ओके. आता या ठिकाणी आपण इक्वल टूचं साइन देणार नाही, सध्याच देणार नाही. जेव्हा हे प्रूफ होईल तेव्हा देऊ आपण. राईट. त्यानंतर मग एक्सचा कोएफिशियंट काय आहे? ए बी प्लस बी सी प्लस सी ए, आणि या ठिकाणी किती आहे? 8 आहे. त्यामुळे त्या दोघांना कंपेअर करा. ए बी प्लस बी सी प्लस सी ए शुड बी इक्वल टू 8. आणि कॉन्स्टंट टर्म काय आहे? एबीसी. कॉन्स्टंट टर्म काय आहे जनरल फॉर्मॅट मधली? एबीसी. आणि दिलेल्या एक्सप्रेशन मधली 4. त्यामुळे हे तर आहेच, शुअरली आहेच. कॉन्स्टंट टर्म एबीसी इज इक्वल टू 4. तर आता या 4 ला तुम्ही फॅक्टराइज करा. 3 फॅक्टर्स मध्ये फॅक्टराइज करायचं आहे. कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो? 4 इज इक्वल टू, मागचंही पण उदाहरण, लास्ट उदाहरण पण असंच होतं, त्यामुळे आपल्याला थोडी हेल्प मिळेल. 1 इंटू 1 इंटू 4 हा एक पहिला प्रकार. त्यानंतर 2 इंटू 2 इंटू 1 हा दुसरा प्रकार. म्हणजे या 2 प्रकारांनी आपण या 4 ला फॅक्टराइज करू शकतो. दुसरा अजून कुठलाही प्रकार नाही. ठीक आहे. तर मग पहिला प्रकार पाहू आपण. ओके. हा दुसरा प्रकार. पहिला प्रकार पाहू. यामध्ये 1, 1 आणि 4 असे 3 फॅक्टर्स आपण लिहिलेले आहेत. सपोज करा की हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. इकडे सपोज करा हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. तर मग या 2 कंडिशन्स आहे, पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन. तर इफ दिस फॅक्टर्स आर करेक्ट,
तर मग या 3 फॅक्टर्सनी या 2 कंडिशन सॅटिस्फाय करायला हव्या. ठीक आहे, तर पहिली कंडिशन पाहू. a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 5. करूया आपण. a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 5. म्हणजे a किती आहे 1 आहे, b किती आहे 1 आहे आणि 4 किती आहे आणि c किती आहे 4 आहे. 1 प्लस 1 2, 2 प्लस 4 6. नाही करत नाही, कारण इथे 5 आहे, 5 यायला हवा पण 6 आलेला आहे. त्यामुळे हे फॅक्टर्स तर नाहीच आहेत. आता या फॅक्टर्स कडे येऊ. a प्लस बी प्लस सी शुड बी इक्वल टू 5 आहेत का? मग इथे a काय आहे 2, b काय आहे 2 आणि c काय आहे 1. 2 प्लस 2 4 प्लस 1 5. येस, ही कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणजे या दुसऱ्या प्रकारामध्ये जे आपण फॅक्टर्स लिहिलेले आहेत त्यांनी ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. आता यांनाच घेऊन, याच फॅक्टरला घेऊन आपण ही दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते का हे पाहूया. चालेल, ओके. सो काय आहे दुसरी कंडिशन? ए बी प्लस बी सी प्लस सी ए शुड बी इक्वल टू किती? 8. तर करून पाहूया आपण. ए बी काय आहे 2 इंटू 2 प्लस बी सी काय आहे 2, सी काय आहे 1. लक्षात येत आहे ना तुमच्या मी काय करतोय? मी ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज टाकतोय या एक्सप्रेशन मध्ये, राईट. सी काय आहे 1, ए काय आहे 2 इज इक्वल टू 2 2 जा 4 प्लस 2 6 प्लस 2 8. येस, ही सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. या दोनही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. याचा अर्थ असा की हे जे आपण फॅक्टरायझेशन केलेलं आहे हे इथे ऍप्लिकेबल आहे, या एक्झाम्पल मध्ये ऍप्लिकेबल आहे. फॅक्टरायझेशन तर हेही आहे, हेही करेक्ट फॅक्टरायझेशन आहे, पण या 4 पुरतं करेक्ट फॅक्टरायझेशन आहे. पण हे इथे ऍप्लिकेबल होत नाही. हे 3 फॅक्टर्स आहेत, हे इथे ऍप्लिकेबल होत नाही. हे ऍप्लिकेबल होतात, हे करेक्ट फिट होतात इथे. तर लिहूया आपण. x प्लस ए किती आहे 2. दुसरा फॅक्टर x प्लस बी किती आहे 2 म्हणजे x प्लस 2. तिसरा फॅक्टर किती आहे x प्लस सी म्हणजे x प्लस 1. राईट. तर हे उत्तर लिहिलेलं आहे आपण. तर याला टॅली करून पाहू आपण, व्हेरीफाय करू. काय आहे दिलेलं एक्झाम्पल? एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 8x प्लस 4. एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 8x प्लस 4. येस, इज इक्वल टू काय फॅक्टर्स आहेत? x प्लस 2, x प्लस 2 आणि x प्लस 1. आता याचा बीजांक कॅल्क्युलेट करू. एक्स क्यूबचा बीजांक 1, 5x स्क्वेअरचा बीजांक 5, 8x चा बीजांक 8 आणि 4 कॉन्स्टंट टर्म शुड बी इक्वल टू. x चा बीजांक काढत असताना न्यूमेरिकल कोएफिशियंट कन्सिडर करायचा. x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1 प्लस 2 इंटू 1 प्लस 2 इंटू 1 प्लस 1. पुढे कॅल्क्युलेट करू. 1 आणि 8 सोडून देऊ, एक्सक्लूड करू, कारण यांची बेरीज किती येते, यांची सम किती येते 9. 5 प्लस 4 सोडून देऊ, यांची सुद्धा 9 येते, यांची सुद्धा सम 9 येते. त्यामुळे इथे एकतर तुम्ही 9 किंवा 0 हे दोन्ही लिहू शकता, कारण बीजांक कॅल्क्युलेशन मध्ये 9 आणि 0 यांची व्हॅल्यू ही एकच असते. इज इक्वल टू 1 प्लस 2 3, 1 प्लस 2 3 आणि 1 प्लस 1 2. राईट. पुढे कॅल्क्युलेट करू. 3 3 जा 9, 9 2 जा 18, 18 चा बीजांक 9 म्हणजेच काय 0. दोनही पण साइड्स इक्वल आहेत. याचा अर्थ आपलं हे फॅक्टरायझेशन करेक्ट आहे. बरोबर आहे, आपलं हे फॅक्टरायझेशन करेक्ट आहे. पुढल्या लेसन मध्ये आपण आणखीन प्रॅक्टिस करूया काही एक्झाम्पल्सची, पण हे तुम्ही लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या.